आज रविवार, आज आम्ही फिरायला चाललो आहे. पावना, मुळशी, अजून कुठे? कुंदनला. आता हा कुंदन स्पॉट नवीन आहे, तो आपण बघूया. आणि तो माझ्या मुलीने म्हणजे हिने शोधलेला आहे. आपण नक्की बघूया तो कुंदनचा पॉइंट. ओके. हा घोडेश्वरचा डोंगर आहे. इथे प्राचीन महादेवाचं मंदिर आहे. मला खूप भूक लागली आहे. आता योगेश गेलेत जोगेश्वरीची भेळ आणि चहा आणायला. चला तर मग ट्राय करू. हे असा दिलेला आहे जोगेश्वरीवाल्यांनी चहा. मला असं तर अजिबात आवडत नाही प्यायला. चव पण चांगली नाही आहे. जोगेश्वरीवाल्यांनी आता असं नवीन भेळीचं पॅकेट तयार केलेलं आहे. ही आयडिया खूप चांगली आहे. पण हे पहा, जोगेश्वरी मिसळ आणि भेळ यासोबत आपल्याला कांदा, ही मटकी आणि ही सुकी चटणी पण दिलेली आहे. खूप छान. मला म्हणाले योगेश मुळशीला घेऊन जातो. 2 तास झाले अजून मुळशीचा काही स्पॉट आलेला नाहीये. कुठे दुसरीकडेच घेऊन आलेले आहेत. पण जिकडे घेऊन आले तिथे तर हे दृश्य खूप चांगलीच आहे. नागमोडी वळणे आहेत. मस्त हवा, अशी नदी आणि आपण त्याच्यावर थांबलेलो आहोत पुलावर. निसर्गाचा आनंद घेऊ. किती सुंदर आहे. ते काय इकडं छोटे छोटे. आज आम्हाला भेळ बनवून देणार आहेत योगेश आणि आम्ही सगळे खाणार आहोत. चटकदार अशी जोगेश्वरी भेळ. मी, शनया आणि स्वराज. हे बघा, असे भेळचे पॅकेट बनवलेले आहेत आम्ही. हे पहा. नॉर्मल चालत तुझा व्हिडिओ काढतो. मागे चांगला सीन आहे. तिथून थोडासा पुढं आलोय. सगळं जंगल दिसतंय आता समोर. थोडंसं पुढं जाऊन मला वाटतंय रिटर्न जावं, कारण का स्टॉप करायला होम टाकायला. होम टाकायचं.
आम्ही ना पावण्याला गेलो ना मुळशीला गेलो, अर्ध्यातूनच रिटर्न आलो. त्यामुळे मी आता काय ब्लॉग नाही बनवते, बस इथे स्टॉप करते.